आणि इथून पुढची मॅच तिसरी मॅच जय साई विरार विपक्षामध्ये MCC काटई आणि शेवटची मॅच म्हणजे चौथी मॅच साई माऊली नानाने पार्क आणि ओम साई मनवेलपाडा या 4 क्वार्टर फायनल आहेत. त्यामुळे थँक्यू सदानंद दादा पाटील, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं तर धन्यवाद. सदानंद दादा पाटील आपलं मनापासून आभार, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल थँक्यू सो मच. सो ती लाईट बंद करायची आहे डीजेची. चला एक मोठी मॅच. स्ट्राईक एंड वरती गणेश, नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल जाधव आणि गोलंदाजी मार वरती कुणाल. पहिला षटकार गणेश. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. यानंतर होणारी मॅच MCC काटई वर्सेस जयसाई विरार या दोन संघादरम्यान खेळवली जाणार आहे. लाईट बंद करा प्लीज, लाईट बंद करा. MCC काटई आणि जयसाई विरार दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉस साठी यायचंय. पहिली मॅच वरदविनायकची आहे. काही कारणास्तव ती मॅच मागे खेळवली जाईल आणि दुसरी मॅच यामधील विजयी संघाने नॅमा बॉयज आहे, त्यामुळे विजयी संघाला एक आराम म्हणून आपण ती मॅच नाही खेळवणार आहोत. तिसरी मॅच जयसाई विरार आणि MCC काटई या दोन संघांमध्ये आहे, त्यामुळे त्या दोन्ही कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी या. तीन चेंडू 4 धावा मैदानाच्या दिशेने वळतोय आपण. एक चांगला पॉइंटच्या दिशेने विनायक. टॉस जयसाई विरार MCC काटई.
चेंडू into the gap, one by Simar Shapar. Come on, DJ. दोन चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती लावल्या गेलेल्या आहेत. स्वरूप इलेव्हनचा साहिल जाधव, ज्याची बॅट दुपारच्या 17 पासून कुठेतरी तापली नव्हती, आतापर्यंत तापते. एक चांगला कमबॅक आपला बॅटिंग परफॉर्मन्स मध्ये बघू शकता. बॅट रोहन मांडवकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा लावल्या गेल्यात 11. 4 चेंडू 11 धावा आणि यष्टा उद्ध्वस्त. रोहन मांडवकर जसा आहे तो तसाच मागे जाताना दिसतोय. कम ऑन डीजे. थँक्यू. नवीन बॅटर ओमकाराचा श्री स्पोर्ट्स संघ जशा प्रकारे कमबॅक करून दाखवतो त्या प्रकारे विचार केला तर स्वरूप इलेव्हन संघाची गाडी कुठेतरी थांबलेली आहे. टिप्स केल्याच्या दिशेने आणि वेदांत चुकी करतो. चुकीचं रूपांतर चेंडू बाउंड्री लाईन सीमा लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. 15. नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वैभव पाडावे नवीन गोलंदाज. साहिल जाधव सलामीचा फलंदाज आपली एखादी विकेट टिकून दिसते. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू सांगा. बघा वैभव पाडावेचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळ श्री स्पोर्ट्स संघाकडून खेळताना नेहमी दाखवतो. आता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळलेला.
पुन्हा एकदा कट केला पॉइंटच्या दिशेने विनय गोलांबडे. चुकी चुकी चुकी. शाळेय जीवनात ही मन ऐकली होती. अति घाई संकटात नाही आणि संकटात नेले श्री स्पोर्ट या संघाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट. चर्चेत हाय महाराष्ट्रात. चर्चेत हाय महाराष्ट्रात. चर्चेत हाय महाराष्ट्रात. नाव कमवले हो कमी काळात. बनलाय आज तो परफेक्ट. बनलाय आज तो परफेक्ट. बनलाय आज तो परफेक्ट. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. थँक्यू. धावसंख्या 1919. पुन्हा एकदा कट केला बैट का किनारे और पूरेपूर सहारा विकेट कीपर का मिलते हुए. कम ऑन डीजे. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कस बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. धावपळकरती धावा. 1919 रन मिड विकेटच्या क्षेत्रात. आता फंबल होताना कारण की 2 कुठेतरी चुका झाल्या. धावसंख्या 20. 4 चेंडू 20 धावा. आता येणारे 2 चेंडू किती धावाचं आव्हान सेट करू शकता बघा. सामना सोडू नका कारण की नॉकआउटची मॅच. 20 धावा. कट केलाय थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल करते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 24 रन ऑन बोर्ड. घेऊया ब्रेक. ऐकूया संगीत. धावसंख्येवर धावा जाऊन पोचल्या 24 टू 24. हा येणारा शेवटचा चेंडू किती धावायचा आव्हान सेट होईल श्री स्पोर्ट या संघासाठी. भिरकावून दिला इन टू द गेम. 1 बाउन्स बाउंड्री सीमारेषा पार. कम ऑन डीजे. एमसीसी काटई संघ. एमसीसी काटई आणि जयसाई विरार. चला कर्णधार टॉस साठी या. एमसीसी काटई. आलाय का जयसाई विरार. चला दोन्ही कर्णधार. मला वाटतं एमसीसी काटाईचा कर्णधार येतोय रस्त्यामध्ये. जयसाई विरारचा कर्णधार. आताच मॅच आहे. मगाशीच अनाऊन्स केलंय लॉर्ड्सच्या वेळेला. पहिली मॅच वरदविनायकची होती. त्यांचे पाहुणे आहेत त्यामुळे ती मॅच खेळली नाही जाणार. आणि आता चालू आहे मॅच त्यामुळे दुसरी मॅच सुद्धा नाही. तिसरी मॅच खेळली जाणार आहे. मगाशी अनाऊन्स केलं होतं. राजूभाई मारुतीदा पाठवायचं राजूभाई समालोचन कक्षाकडे यायचं. राजूभाई कॉम्बॉक्स. कम टू द कॉम्बॉक्स. चला स्वरूप 11 क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात करायची आहे. बॉडीगार्ड राजूभाईची एंट्री टीबीएन लाईव्ह मध्ये पाहू शकता तुम्ही.
वैभव पाडावे स्ट्राईक हँड वरती आणि नॉन स्ट्राईक हँड वरती वेदांत. स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. वैभव स्ट्राईक हँड वरती आणि नॉन स्ट्राईक हँड वरती वेदांत. गोलंदाजी मारवरती रोहन मांडवकर, एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आता क्षेत्ररक्षणामध्ये तर स्वरूप 11 संघ थोडीशी घाई करायची आहे. आपल्याला टॉप 8 मध्ये जाऊन सुद्धा घ्यायचंय. एमसीसी संघाचे ओनर आदरणीय नयन मांगेला सर यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 हार्दिक स्वागत. त्यांच्या बरोबर एमसीसी संघाचे आधारस्तंभ सरफराज शेख यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चुकी होता होता वाचली. चुकी होता होता वाचली, ही महत्वाची चुकी आहे. घाई करायची नाही, थांबायचंय, गड्या थांबायचे आहे. तिकडे थांबायला येते तिकडे थांबायचंय. श्री साई माऊली नानानंदी पार्क आणि ओम साई मनवेलपाडा. ओमकार टीम आहे का? ओमकार चला. बीव्ही एकलव्य आणि वरदविनायक ऍज पर शेड्यूल मॅच होणार. चला, रस्त्यात कोणाच्या गाड्या असतील प्लीज बाजूला काढा. बीव्ही एकलव्य संघाचा संघनायक आणि वरदविनायक संघाचा संघनायक आपण टॉससाठी लगेच या.
चला सामन्याच्या दिशेने वळूया. मॅच रंगताना दिसते. 3 चेंडू मध्ये 15 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. 14 धावा पाहिजे असतील. फुलटो चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या पार. कमॉन डीजे. सध्या विषयालाही चर्चेला थँक्यू. वेदांमध्ये क्षमता आहे. सलामीची जोडी एक सिद्ध करत आहे. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय पण चेंडू जातोय सरळ षटकाराला. कमॉन डीजे. सध्या विषय आहे चर्चेला. ग्रुप आहे रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा. मी झालो या दिवाना. झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा. मी झालो या दिवाना. दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा. मी झालो या दिवाना. झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा. मी झालो या दिवाना. थँक्यू. नवीन बॅटर विनय गोलांबडे नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येताना. हा सामना रंगला. आता कुठेतरी विनयच्या खांद्यावरती जबाबदारी. धावफळ करती. धावा झाल्यात. पाच चेंडू 19 धावा. जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील त्या मात्र 10. भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू वरती शंभू येतोय आणि शंभूने चांगलं क्षेत्ररक्षण. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 9 धाव्यांची गरज असणार आहे श्री स्पोर्ट्स. त्या बरोबरीने स्वरूप 11 संघ डिफेन्स सुद्धा करायचे असतील 6-9. मंचाच्या दिशेने भाऊ मात्र त्या सहकारी आदरणीय शशिकांत गावडजी यांचं सुद्धा आगमन झालंय. शशिकांत गावडजी यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. चला थोडी टीम मीटिंग कमी करायची आहे. स्वरूप 11 थोडीशी घाई करायची आहे. चला स्वरूप 11 थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे. चला स्वरूप 11 घाई करायची आहे. टॉप 8च्या सामने सुद्धा खेळवायचे आहेत. जर का तुमचा संघ असेल टॉप 8 मध्ये जाणारा तर खेळायला निश्चित आवडेल. 6 चेंडू 8 गोलंदाजी मारवरती गणेश. 9 6 चेंडू 9. 6ला जर का उलट गेलं तर 9 बनतो आणि उलटा फुलटाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला जे थोड्याच्या दिशेने जे फॅन्स आहेत पगला हैदर यांची संघ थोडंसं लाईन पासून थोडंसं लांब उभं राहायचं. आयोजन कमिटीकडून सूचना आले. सोनू अँड टीम विघ्नेश फायटर थोडंसं लांब उभं राहायचं आहे बाउंड्री लाईनच्या. 6-9 ची ही मॅच. हा सामना लागणार आहे विनय अँड गणेश मध्ये. जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. पुन्हा एकदा इन टू द ग्राउंड. विनय गोलंबडे ऑन फायर. चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या पार. कमॉन डीजे. आज विरार शहराला चषक ठेवलाय. जाऊ चला हो बघायला. आज विरार शहराला Thank you. चषक ठेवलाय. जाऊ चला थोडीशी घाई करायची आहे. 5 चेंडू आणि 5 धावा पाहिजे असतील. आदरणीय MC संघाचे ओनर नयन वांगेला सर यांना विनंती असेल त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी MC संघाचे आधारस्तंभ सरफराज शेख यांना सुद्धा विनंती असेल मंचाच्या दिशेने स्थानापन्न व्हायचं आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि चुकी. घाई मैदानाच्या आतमध्ये. चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या पार. कमॉन डीजे. आज विरार शहराला चषक ठेवलाय. जाऊ चला हो बघायला. आज विरार शहराला चषक ठेवलाय. जाऊ चला हो बघायला. संघ AWP चॅलेंजर्स वाला आलाय हो नावाला. सामना रंगलाय. हा सामना कुठेतरी असं वाटत होतं की स्वरूप 11 क्वालिफायर. धावचीची संधी नाही. मना गेला यस नोचा हा कॉल. पण एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. धावा पाहिजे असेल जिंकण्यासाठी.
3 चेंडू 1 धावा. आदरणीय पंच सफाला विभागातील आमच्याच गावचे पंच आता रेडी होताना दिसतात आम्हाला मंचाच्या दिशेने. यांनी सुद्धा खूप सर्व प्रेक्षक वर्गांना खूप मनोरंजन करताना दिसतील आपल्याला. आता टॉप 8च्या मॅच मध्ये, टॉप 8च्या सामन्यामध्ये आपण एक गोड आवाजाने वसई तालुक्यातील मॅन फ्रॉम वसई विरार आणि मॅन अवॉइस फ्रॉम वसई विरार यांचा भरत मोरेसर आवाज यांचा सुद्धा ऐकणार आहे. मैदानाच्या दिशेने चित्र बदलले, समीकरण बदलले. विनय गोलंबडे बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. चला थोडं साईड लॉच्या साईडून 2 चेंडू आणि 1 धावा. 2 चेंडू 1 धावा. दोन चेंडू 1 करण घोसाळकर मागच्या मॅचचा हिरो. स्ट्राईक हँड वरती गणेश मध्ये क्षमता आहे. फुलटॉस चेंडू आणि याला म्हणतात रचनात्मक चेंडू. फक्त लेफ्ट केला आणि यष्टीरक्षकाकडून चुकी झाली. कॉंग्रॅच्युलेशन. आजच्या दिवसातील दुसरा संघ क्वालिफाय होणारा संघ ठरतोय श्री स्पोर्ट्स. हार्ड लक स्वरूप 11. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.